Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तामिळनाडूच्या विरोधी पक्ष नेत्याला थलपती विजय अर्थात सी जोसेफ विजय यांनी अटक केलेली आहे. त्रिशा अभिनेत्री यांची नेहमीच विजय यांच्यासोबतच्या नात्याबद्दलची चर्चा होत असते. त्यांच्याबद्दल जे विरोधी पक्ष नेते आहेत उदयनिधी स्टॅलिन यांनी एक अश्लील टिप्पणी केली होती, अश्लील वक्तव्य केलं होतं. हे जाहीर कार्यक्रमामध्ये अश्लील वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तिथेच विजय थांबले नाहीत, तर त्यांना आज सकाळी थेट अटकसुद्धा केलेली आहे. हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे, हे वक्तव्य काय होतं आणि तामिळनाडूमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा कसा घडलेला आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर झालंय असं, तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन हे एका सभेला गेले होते. या सभेमध्ये ते भाषण करत होते, अर्थात मोर्चा होता, आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये त्यांनी त्रिशा यांच्यावर अश्लील टिप्पणी केली. त्रिशा या अभिनेत्री तुम्हाला माहिती आहे, जे मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय अर्थात थलपती विजय यांची आणि त्रिशा यांच्या नात्याबद्दलची नेहमीच चर्चा होत असते. त्यांचे अनेक फोटोजसुद्धा व्हायरल झाले होते आणि त्यांची कहाणी ही आपल्याला समजावून घ्यायची आहे, ती तुम्हाला माहिती असेल कदाचित. पण या त्रिशा यांच्याबद्दल जे उदयनिधी स्टॅलिन आहेत त्यांनी एक अश्लील वक्तव्य केलं. उदयनिधी स्टॅलिन यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काल हा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर उदयनिधी हे त्यांनी अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. पण त्याआधीच आज सकाळी विजय यांच्या पोलिसांनी त्यांना अटक केली, त्यांच्या घरी गेले. सुरुवातीला त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना त्यानंतर अटक केलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामुळे तामिळनाडूमध्ये एक राजकीय भूकंप झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. जे उदयनिधी आहेत यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होतीये. त्यांचं जे वक्तव्य आहे, जो भाषणातला व्हिडिओ आहे, तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांच्या विरोधात संतापाची लाटसुद्धा उसळली. सर्वपक्षीय जे नेते आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या जे स्टेटमेंट होतं, जी टिप्पणी होती, त्याचा विरोध केला, त्याचा निषेध केलेला आहे. दुसरीकडे विजय यांच्या कृतीचं कौतुकसुद्धा आता केलं जात आहे. तर हे प्रकरण काय आहे, तर उदयनिधी स्टॅलिन हे तंजावरमध्ये एका सभेला संबोधित करत होते. सभा ही कावेरीच्या पाणी प्रश्नासाठी होती. कावेरीचं पाणी तामिळनाडूला मिळावं यासाठी आंदोलन करण्यात येत होतं. ती मागणी ही सातत्याने ठेवली जात होती. यावेळी उदयनिधी हे भाषण करत होते. हे भाषण करत असताना त्यांनी ही अश्लील टिप्पणी केलेली आहे. या भाषणामध्ये बोलताना उदयनिधी म्हणाले की पाण्याचा एक थेंबही आपल्याला मिळाला नाही, म्हणजे तामिळनाडूला मिळाला नाही. पण मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं का? नाही. त्यांना एकाच गोष्टीची चिंता आहे. यावेळी खालून जे ऑडियन्स होते किंवा त्यांचा जो केडर होता त्यांच्याकडनं सारखं त्रिशा त्रिशा असं बोललं जात होतं, अशा घोषणा दिल्या जात होत्या. पुढे उदयनिधी म्हणाले ते फक्त डीएमकेवर म्हणजे विजय हे फक्त डीएमकेवर खोटे गुन्हे दाखल करतात. या त्यांच्या टिप्पणीनंतर सुद्धा खालून म्हणजे ऑडियन्समधनं, त्यांच्या केडरमधनं त्रिशा त्रिशा अशा पुन्हा एकदा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. यावेळी कार्यकर्त्यांना शांत करण्याऐवजी उदयनिधी यांनी त्रिशा यांचं नाव न घेता एक अश्लील टिप्पणी केलेली आहे. अर्थात ही टिप्पणी मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही आहे, कारण ती सांगण्याच्या सुद्धा पातळीची नाही आहे. अत्यंत मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीची टिप्पणी ही उदयनिधी स्टॅलिन यांनी त्या सगळ्यामध्ये केली होती. यानंतर मोठा गदारोळ माजला. तामिळनाडूमधले सर्व पक्षांनी अर्थात उदयनिधी यांच्या वक्तव्याचा निषेधसुद्धा केलेला आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं की त्यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं, त्या क्लिपसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर आता संतापाची लाटसुद्धा उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आज सकाळीच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आणि उदयनिधी यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातनं अटकसुद्धा केलेली आहे. अर्थात सुरुवातीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अटक केलेली आहे. आता येऊयात आपण त्रिशा आणि थलपती विजय यांच्या नात्याबद्दलची. तुम्हाला माहिती आहे की थलपती विजय हे अभिनेते होते. त्यांनी तिथल्या सिनेमासृष्टीमध्ये ते अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जायचे आणि त्रिशा यांच्यासोबत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. खरं तर विजय यांचा डिवोर्ससुद्धा फाईल झालेला आहे. त्यांची जी पत्नी आहे संजना यांनी त्यांच्या विरोधात डिवोर्स फाईल केलेला आहे. याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी कारणं दिलेली आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून दोघं एकत्रसुद्धा राहत नाही आहेत. त्याच्यामध्ये विजय यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं आणि इतरसुद्धा कारणं ही डिवोर्स फाईल करताना त्यांच्या पत्नीने या सगळ्यामध्ये दिली होती. विजय आणि त्रिशा यांचं नाव हे सुरुवातीपासून जोडलं जात होतं. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यांची जोडी ही तामिळनाडूमध्ये तशी फेमस आहे. त्यांचे चित्रपटसुद्धा मोठ्या प्रमाणावर तिथे पाहायला जात आहेत. जेव्हा विजय यांना तामिळनाडूमध्ये घवघवीत यश मिळालं, ते मोठ्या संख्येने विजयी झाले,
त्यानंतर ज्या त्रिशा या त्यांना भेटायला त्यांच्या घरी आल्या होत्या आणि हा विजय मिळाला याचं श्रेय हे त्रिशा यांना सुद्धा दिलं जात होतं. लेडी लक सुद्धा त्यावेळेस म्हटलं गेलं होतं. त्रिशा या जेव्हा रिझल्ट आला होता त्यावेळेस सुद्धा त्यांच्या घरी गेल्या होत्या, त्यांनी अभिनंदन केलं होतं. शपथविधीला सुद्धा त्रिशा हजर होत्या आणि सगळ्यांच्या नजरासुद्धा त्यावेळेस त्रिशा यांच्यावर आपल्याला खिळलेल्या पाहायला मिळाल्या. त्या पहिल्या रांगेत बसल्या होत्या आणि त्या शपथविधीला सुद्धा त्या हजर होत्या. आपण बघितलं तर मी जसं म्हणलेलं की अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसले होते. त्यांनी परदेश टूरसुद्धा केलेली होती. त्याचे फोटोजसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिशा यांनी सुद्धा ते त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले होते आणि यामुळेच सुद्धा त्यांच्या जे पर्सनल नातं होतं, त्यांचं जे लग्नाचं नातं होतं त्याच्यामध्ये सुद्धा दुरावा निर्माण झाला होता आणि त्याच्यामधनंच जी डिव्होर्सची केस आहे ती सुद्धा फाईल झाली होती. शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्रिशा आणि मुख्यमंत्री असलेले विजय हे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आलेले होते आणि त्यामुळे सर्वत्रच त्यांच्या नात्याची ही नेहमीच चर्चा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा उदयनिधी यांनी आता त्रिशा यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली त्यानंतर विजय मात्र आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांना अटक केलेली आहे. आता त्यांना कोर्टात हजर केलं जातं आहे. कोर्टामध्ये काय म्हटलं जात आहे, तिथे काय सुनावणी होती आहे, पुढची काय कारवाई होती हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पण विजय यांनी जी केलेली कारवाई असेल किंवा उदयनिधी यांनी केलेलं स्टेटमेंट असेल याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.